आपण दैनंदिन जीवनामध्ये मास आणि वेट हे दोन्ही संकल्पना एकसारखे वापरतो, पण तुम्हाला माहित आहे का मास आणि वेट हे दोन्ही संकल्पना सायन्स मध्ये वेगवेगळ्या आहेत. तर मास म्हणजे काय होतो, एखाद्या वस्तूमधील पदार्थाचा प्रमाण, आणि वेट म्हणजे काय होतो, वेट म्हणजे वजन, वजन म्हणजे काय होते, एखाद्या वस्तूवर पृथ्वीने लावलेला गुरुत्वाकर्षण बल. नमस्कार, मी सूरज राठोड. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. इयत्ता 10वी परीक्षेमध्ये हा वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे आणि हे टॉपिक आज आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मास आणि वेट काय आहे ते आपण समजून घेऊ या. तर पहा, मास इज अ अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, काय होतो मास का आहे, एखाद्या पदार्थामध्ये मॅटर किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार, मास असं म्हणणार. इट टेल अस हाऊ मच सबस्टन्स ऑन अन ऑब्जेक्ट कंटेन. मास काय सांगतो, एखाद्या पदार्थामध्ये किती प्रमाणामध्ये सबस्टन्स आहे, एखादा जे काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये सबस्टन्स किती प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला कोण सांगतो, मास सांगतो. तर जे मास आपल्याला आठवण ठेवण्याचे काही की पॉइंट आहे. मास इज अ कॉन्स्टंट, म्हणजे मास तुम्ही कुठेही जा, पृथ्वीवर जा, त्याच्यानंतर पृथ्वीपासून अदर ग्रहावर तुम्ही जा, तर मास काय होणार, चेंज होणार नाही. मास इज एव्हरीवेअर कॉन्स्टंट. तुम्ही पृथ्वी सोडून अदर ग्रहावर जरी गेला तरी तुमचा मास काय राहणार, सेम राहणार, मास बदलणार नाही. इट डज नॉट चेंज, मास कुठेही चेंज होणार नाही. आणि ह्या मासचं एसआय युनिट आहे किलोग्राम. तर मासचा पुन्हा आपण एकदा रिव्हिजन पाहू. तर मास इज अ अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. इट टेल अस हाऊ मच सबस्टन्स ऑन अन ऑब्जेक्ट कंटेन. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे वेट. वेट म्हणजे काय, वजन. वजन म्हणजे काय, एखाद्या वस्तूवर पृथ्वीने लावलेला गुरुत्वाकर्षण बल होय. तर वेट इज द फोर्स. वेट का आहे, फोर्स आहे. वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द अन ऑब्जेक्ट टुवर्ड इट्स सेंटर. वेट एक फोर्स आहे आणि हे फोर्स कोण लावते, अर्थ लावते. कोणत्याही वस्तूवर जे अर्थ फोर्स लावते ते म्हणजे काय आहे, वेट आहे. वेट डिपेंड ऑन ग्रॅव्हिटी. वेट नेहमी लक्षात ठेवायचं की वजन हे गुरुत्वाकर्षण बलावर काय असते, अवलंबून असते. तर वेट लक्षात ठेवण्याचे काही की पॉइंट आहे. वेट इज अ फोर्स. पहिला की पॉइंट आहे, वेट इज अ फोर्स अँड इट चेंज प्लेस टू प्लेस. तुम्ही अर्थ किंवा अर्थ वरून दुसऱ्या प्लॅनेटवर जर गेला तर तुमचं वेट काय होणार, चेंज होणार. किंवा अदर कोणत्याही प्लॅनेटवर जर तुम्ही गेला तर वेट नेहमी काय होतो, प्लेस टू प्लेस काय होतो, चेंज होत राहतो. कारण वेट एक काय आहे, फोर्स आहे आणि वेट कॉन्स्टंट राहणार नाही. अँड नेक्स्ट टॉपिक, एसआय युनिट ऑफ वेट इज अ न्यूटन. एसआय युनिट जे आहे वेटचा न्यूटन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर 10वी बोर्ड परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि हे एकदम छोटासा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 मार्काचे किंवा 3 मार्काचे क्वेश्चन जर आला तर ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब